वीरू बघा कसं करतोय, मम्मी ब्लाऊज दाखवते. वीरा काय करतोय? अय वीरो, बत्तीस साइज प्रिन्सेस कट ब्लाउज विथ पोटली डिझाइन. थांबा मम्मी. वर जा वर जा वर जा जा वर जा, सोडून ये ह्याला. हे जा तू वर वर जा, वरच्या घरात जा. जा तिकडे वर, तुझ्या तू घरात जा वर वर जा, जा. का गं मम्मा मारते त्याला? किती क्यूट चिचो. जातो का नाही? मम्माकडून काय पाहिजे त्याला? सोडून दे, सोड तिकडे बाहेर. नको आपल्याला हा, नको का? सोड तिकडे बाहेर, सोड. नको हा आपल्याला, बाहेर सोड. हा आपल्याला नको. नको नको मला हा, लय त्रास देतो अगं, दमवतो सगळ्या वस्तू. तू त्रास देतो ना वीरू जा त्याला सोड. मम्मीला. सोडून टाक, बाहेर सोड. जाऊ दे, बाहेर जाऊ दे त्याला. होय. जाऊ दे तिकडे रस्त्याने पळून कुठेतरी. हो. जा जा, सोड. नकोय मला तू, जा. नको म्हणतोय, मला नका सोडू. ए दीदी याला सोडून दे बाहेर. सोडू का? सोडू. हा सोड सोड, नको. लय त्रास देतोय अगं. सोडूया, तुला सोडणारच, सोडणारच तुला. सोड सोड बाहेर. जाऊ दे तिकडे, दरवाजा उघड. जाऊ दे त्याला, कुठं पण जाऊ दे. नको आपल्याला, तो लय त्रास देतो. आंबा माझी चपाती काढ दे मला. नाही तू आत नको जाऊ, इकडे ये. हे बघ हे बघ, हे असे करतो चाळे तू, म्हणून काय वीरू. सोड सोड याला, ऋतू सोडून दे बाहेर. दे, दमवतो लय तो. वस्तू चावून टाकतो सगळ्या माझ्या चांगल्या. सोडायचं वीरूला, चला. हा, सोड हा, त्याला वीरू. तिकडं. बघ वीरू. कसा करतोय, बघ बघ कसा करतोय तो. वीरूला सोडून द्यायचं. सोड वीरूला सोड सोड ह्याला, सोड सोड तिकडे बाहेर. बाहेर नेऊन सोड तिकडे त्याला. आजचा दिवस क्लास आहे, पण मी त्या दिवशी आज शनिवार आहे ना. का काय झालं आज? काय होतंय? लय दुखतंय ना, मूड लागत नाहीये ग. डोकं दुखतंय म्हणून? काय हे डोळा असा दुखतोय, ते इकडून हे सगळं दुखतंय आणि बोलावं लागतं ना क्लासमध्ये जास्त. जाऊ दे, आज उद्या सुट्टी. उद्या तर सुट्टी आहेच ग, पण काम पण आहे ना. आता हे गिरायकाचे ब्लाउज झालेत तयार, तेवढं आता ते नवले ब्रिज पर्यंत येणार आहेत, तिथं तेवढे पोच करा. करशील का? कसे झाले तू ब्लाउज बघा. मी शिवलेले पोटली डिझाईनचा आहे आणि हा मसाबा ब्लाउज. हे बघा, मसाबा ब्लाउज असा असतो, असा. आणि हे गळ्यातून अशी बांधायची असते दोरी, अशी वर, या पद्धतीने. पाठीमागे असे काठ लावलेत. झालंय ना? हा पण सुंदर. नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि असे ब्लाउज शिकायचे असतील तर गीता फॅशनला माझा दुसरा चॅनल आहे, गीता फॅशन. त्याच्यावर मी ब्लाउजची कटिंग स्टिचिंग दाखवत असते. त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथून तुम्ही शिकू शकता असे ब्लाउज. अजून अगदी परफेक्ट शिकायचे असतील तर ऍडव्हान्स क्लास जॉईन करा. अरे 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 नको, टिकले टिकले वीरू, इकडे दे, इकडे. आज काय झालं याला? वीरू सगळं घेतोय तो तिथलं, डब्यान डब्या. दे दे. पकड, बेल्ट पकड. थांब. कसा हुलकावण्यात येतो. त्याला एकच पकडायची टॅक्ट आहे, तोंडात हात घालायचा असा. नाही करायचं काहीच. चिडका बोंबील. चिडक काय तिथलं. आ? डोळे बघ, डोळे बघ. 3 महिने पैसे द्यायचे नाही आणि निवडणुकीच्या वेळी डोके तोंड. हा, म्हणजे सगळ्यांचे पैसे येणार आहेत. सगळ्यांचे कुठे, आपले येत नाहीत पैसे. आपले 14 जानेवारीला परत पैसे येणार, म्हणजे आपले टोटल पैसे येणार आहेत मम्मी आता 3 महिन्याचे. अगं हा पाय बघ कसा करतोय, माझे पाय धरतोय. फटके नाही फटके, काय मूर्खागत करतो. मम्मी गरम गरम चपाती खाते का?
पकडली काठी. वीरू कशाला नाटके करतो नाटके? वीरू ए चिंचिर पकडा. काठी धरल्यावर काय म्हणत होता हा श्रीषाचा? स्वीटीने काठी पकडायला दिली ती जाळीत, अशी काठी पकडल्यावर काय म्हणायचं? पग रिस्पॉन्स करतीये तिला जर ती तिच्या नशेत असती ना रेबीजच्या, तरी काठी बिटी पकडली नसती. काठी पकडतीये म्हणजे आपण रिस्पॉन्स करते आपल्या गोष्टीला. सोड रे. हे कुत्र्यांचं तर नाही, ह्याला ठेव झाले अग्रेसिव्ह. तर दीदी इकडे तयारी करते केकसाठी. घरीच केक बनवणार आहे. पप्पांचा आज वाढदिवस आहे. तर केक तयार झाला की तो पण तुम्हाला दाखवतो. कोटिंग करतेस का ती तो केकच्या भांड्याला? आणि इकडे बॅटर चॉकलेट केक करणार आहे. तर ब्लिंकिटवरून सगळं सामान आता मागवलं कारण की वेळ नाही मिळाला, म्हणून पटापट केक पप्पांसाठी दीदी करते मस्तपैकी. हे चॉको चिप्ससाठी. चला केक तयार झाल्यानंतर तो पण तुम्हाला दाखवतो. घर दाखव ना आवरलेला. दाखवते. तर हे बघा मम्मीनी मशीन इकडं घेतल्यामुळं, तर इकडे पाईप होती ही ब्लाउजांची, तर या साईडला घेतली मम्मीने समोर तिच्या. आणि हे बघा ब्लाउजेस तयार झालेले. हा ब्लाऊज, हा एक आहे, ते सुंदर आहेत बघा. हा एक आहे मसाबा. त्यानंतर हा पोटलीचा, हा पण मसाबा आहे. हा बटरफ्लाय. हा वन टक्स नाही, हा कुठला मधुबाला ब्लाऊज. हा कॉलरचा ब्लाऊज. आणि हा स्लीवलेस ब्लाऊज. ब्लाऊजेस तयार आहेत इथे. तर आता किती छान वाटतंय बघा. आता अजून पण करणार आहे पुढे थोडं थोडं, पण थोडं सुरुवात केली. तर काय करतेस दिदा आता? तर काय करतेस दिदा? पप्पांसाठी सरप्राईज आहे. नाही ते नाही, हे काय करतेस? टाकतेस केक का? मध्ये टाकायचं. हां 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 केक शिजवायला ठेवायचं आहे ना. हां 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 बनवून झालं माझं. हां हां. आता शिजवायचं आणि मग गार्निश. वाव, ठीक आहे. बघूया आपण लास्टला कसा होतं. घरीच विदाउट ओव्हन केक करते दिदा. तुझ्याकडे ते फिरतं केक फिरवता येतो ते आहे का? मग आहे ना सगळं तिचं, ते वर ठेवून. तेच तर ती बघ विचारत होती ना सामान. तेव्हा म्हणजे मला केकचं आहे का, आईला विचारलं पाहिजे. हां कुठं ठेवले. बोलून पण घे लागले. तर हे बघा दीदीनी केक जसं मगाशी दाखवलं तसं. तर हे बघा चपाती भाकरी पण केले, चिकन रस्सा, चिकन सुक्का आणि ही बिर्याणी केली, मिक्स बिर्याणी. तर या सर्वांनी जेवायला. आणि सोबतच आता तो पीस तुम्हाला कट करून दाखवतो. तो एक दुसरा कट केलेला केक आम्ही ठेवून दिला आतमध्ये बड्डेचा, पण हा एक दाखवण्यासाठी ठेवला आहे केक, कारण की सर्व याच्यात तुम्ही ऑर्डर वगैरे करू शकता. त्यासाठी आता तुम्हाला आम्ही फक्त कट करून दाखवतोय केक. कट करताना. तर कट केल्यानंतर आतमध्ये पण हा किती सॉफ्ट आहे ते बघा. स्पंजी, मस्त स्पंजी केक, एकदम चोको लावासारखा. त्यामुळे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल केक, तर उत्तम प्रकारचे केक आपल्याकडे व्हॅनिला सगळ्या प्रकारचे टाईपचे केक बनवले जातात. तर दीदीनी कोर्स केला या रिलेटेड, तर तुम्हाला ऑर्डर देऊ शकता तुम्ही याबद्दल.